की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह व्हावे? आपल्या मुलांची लग्न जातीबाहेर करूया, चांगली नातवंड होण्यासाठी. 10% लग्न ही आंतरजातीय होतात आणि त्याच्यातली 5% ही आंतरधर्मीय आणि वरिष्ठ जात आणि सो कॉल्ड कनिष्ठ जात ह्यांच्यात होतात. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रतिलोमा प्रचंड गुण आहे. असं कुठल्याही संविधानात लिहिलेलं कायद्यात लिहिलं नाही की असं तुम्ही जाती कसं. असं म्हणतात ना, शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नको. म्हणजे दुसरीकडे लग्न करणं हे मुलींनी नाक कापणं आपलं. पण ही जी जाणीव होती आम्हाला, तशी जाणीव आता तरुण पिढीला राहिलेली नाही. लग्न ही गोष्ट सामाजिक आहे, प्रेम हे वैयक्तिक आहे. अगदी ऐतिहासिक काळापासून विवाह बाह्य संबंध हे आपल्याकडे चालत आलेले आहेत. ज्या अर्थी माझं या व्यक्तीवर प्रेम आहे, त्या अर्थी मी त्याच्याशी लग्न करायचंच आहे. ती जपण्याची जबाबदारी स्त्रीवर आहे आणि तू काही केलंस तर तुझ्या बापाचं नाक कापलं जाईल, तुझं नाही, बापाचं. मंडळी, आज आपल्यासोबत सामाजिक, धार्मिक, आर्थिक, साहित्यिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे 2 व्यक्तिमत्व आहेत. एक आहेत आनंद करंदीकर आणि दुसरे आहेत सरिता मॅम. तर तुमच्या दोघांचंही न्यूज अनकटमध्ये खूप खूप स्वागत. आणि त्यासोबतच तुम्ही जे कार्य आता पुढे करणार आहात आणि इथून मागेही जे केलं आहे, ज्याच्यामुळे अनेकांचा आयुष्याचा मार्ग सुखकर होणार आहे, तर त्याबद्दलही तुमचं खूप खूप कौतुक. थँक्यू. आणि मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की या दोघांच्या माध्यमातून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना विचारवेध असोसिएशनच्या माध्यमातून पुण्यात काही काळ सुरक्षित, जो विश्वासार्ह म्हणतो तसा आपल्याला एक निवारा आणि सुविधा या ठिकाणी विनामूल्य मिळणार आहे. तर त्याबद्दलही तुमच्या दोघांचं खूप कौतुक आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसही शुभेच्छा. सर्वात पहिला प्रश्न आपला असा आहे की तुम्हाला का वाटतं की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह व्हावेत? मी बोलू? येस. 2 पातळीवर उत्तर आहे. पहिलं मी झटकन सांगणार आहे की एकूण जाती व्यवस्था ही अन्यायी आहे, हायरार्किकल आहे आणि ती मोडली पाहिजे. ह्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर ते महात्मा गांधी सगळ्यांचं एकमत होतं आणि सगळ्यांनी त्याच्यावर आंतरजातीय विवाह हाच परिणामकारक उपाय आहे हे परत परत सांगितलं. आंतरजातीय विवाह केले तर सरमिसळ होते, एकमेकांच्या संस्कृतीचा परिचय होतो आणि त्यातनं जीवन समृद्ध होतं. अगदी जेवणात सुद्धा त्यांची मराठा मटण आणि ह्यांचे मोदक हे एकत्र जेवायला आले तर छान होतं. पण अलीकडे आता मी जरा सविस्तर बोलणार आहे. गेल्या 10 वर्षात याच्यात एक फार महत्त्वाची भर पडली आहे कारणांमध्ये आणि त्याला मराठीत प्रसिद्धी नाही आहे, लिखाणातही नाही, माध्यमातूनही नाही. तुम्हाला माहिती असेल 2000 साली अंदाजे जगभर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं सुरू झालं. म्हणजे जे जेनेटिक कोड आहे ते डिकोड करायचं आणि मग अनुवंशिक माहिती कशी दिली जाते जनरेशन्सकडून, पेरेंट्सकडून, जीवशास्त्रीय दृष्ट्या याचं मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आणि जेनेटिक डिकोड झालं, कोड. ते लक्षात आल्यावर अनेक देशात त्याचा वापर करून संशोधन सुरू झालं. भारतामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी अशी केंद्रीय संस्था आहे हैदराबादला. त्यांनी गेले 10 वर्ष ह्याच्यावर भारतात खूप संशोधन केलं. थंगराजन असे एक थोर शास्त्रज्ञ आहेत, त्यांची ह्याच्यावर जवळजवळ 100हून जास्त इंटरनॅशनल रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेली आर्टिकल्स आहेत. त्यांच्या शोधातून असं लक्षात आलं आहे की जाती अंतर्गत लग्न केली तर अनुवंशिक रोग आणि दोष हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि भारतीय प्रजा ही त्यामुळे अनुवंशिक रोग आणि अनुवंशिक दोष यांनी ग्रस्त आहे. आणि याचं कारण असं की आपल्याला वाटतं जात खूप मोठी आहे
पण जातीत पोटजाती असतात आणि लग्नही पोटजातीत होतात. त्यामुळे एकूण पेरेंटल जेनेटिक व्हेरिएबिलिटी असं ज्याला म्हणतात ती खूप कमी होते आणि अनुवंशिक रोगांचा प्रचार वाढतो. आणि ह्याच्यावर सोपं उत्तर हे जातीबाहेर लग्न करणं हे आहे. म्हणजे थंगराजन म्हणतात आम्हाला आता अशी सोय करावी लागेल, तुम्ही जातीत लग्न करणार, मग आमच्याकडे या, आम्ही परीक्षा करतो आणि सांगतो तुमच्या मुलांमध्ये रोग बळावतील का. आणि लक्षात घ्या, हे फक्त आधी माहिती होतं आपल्याला की पारशांमध्ये घडतंय, कारण की ती कम्युनिटी फार छोटी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, पारशांची लोकसंख्या कमी कमी होत येते कारण की ते जातीतच लग्न करतात आणि कोणीही जातीबाहेर लग्न केलं की दोघांनाही बाहेर हकलतात. आदिवासींमध्ये सिकल सेल डिसीज असा आहे, म्हणजे रक्ताच्या पेशी या कोयत्याच्या आकाराच्या बनतात. तो अनुवंशिक आहे आणि आदिवासी कम्युनिटी आपापसातच लग्न करतात, इतर करतात तसंच. त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर हे माहिती आहे. पण चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण म्हणे श्रेष्ठ, म्हणे पेशवे, आणि टिळक इथपासून सगळे, त्यांच्यातही अनुवंशिक रोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. आणि ह्याला एक कारण फाउंडर इफेक्ट असं इंग्रजीत म्हणतात ते आहे. एका ठिकाणचे लोक दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात, ते तिथे गेले की जातीच्या टोळीने जातात आणि तरीसुद्धा आपल्याच जातीत लग्न करतात. मग त्यांची जेनेटिक व्हेरिएबिलिटी खूप कमी होते. त्यामुळे आता आंतरजातीय लग्न करण्यासाठी एक फार महत्त्वाचं कारण माझा लेखच आहे, आपल्या मुलांची लग्न जातीबाहेर करूया चांगली नातवंड होण्यासाठी. तेव्हा त्याची मुळातली कारणं आहेत की जाती व्यवस्था गेली पाहिजे, आंतरजातीय लग्न केल्यानंतर सरमिसळ होते, जाती जातींमधलं अंडरस्टँडिंग वाढतं. पण हे जे आहे याच्यावर थंगराजननी आणि त्यांच्या संस्थेने खूप आर्टिकल लिहिली आहेत. इंग्रजीमध्ये अनेक दैनिकात ह्याच्याबद्दल छापून आलं आहे, पण मराठीत प्रचारच नाही. तेव्हा हे महत्त्वाचं कारण आहे. अगदीच. हे सामाजिक कारण नॉर्मली अनेकांना माहीत असतात, त्याच्याबद्दल विचार होत नाही, तो भाग वेगळा. पण हे जे सायंटिफिक कारण तुम्ही आता सांगितलं ते खरंच नव्यानं उलगडणार आहे आणि याचा नक्कीच परिणाम होईल. आणि हे गेल्या 10 वर्षात समोर आलंय, त्याच्या आधी जेनेटिक डिकोड झालंच नव्हतं. सर, जसं तुम्ही सांगितलं की आंबेडकर आणि शाहू फुलेंपासनं आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करावं यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्या काळात जेव्हा शाहू महाराजांनी अशी लग्न लावून दिली होती, तर त्यावेळी ती घटना क्रांतिकारी घटना मानली जात होती. आणि आजच्या काळात सुद्धा जेव्हा आपण असं असोसिएशन पाहतो किंवा अशी व्यक्ती पाहतो की जे असं काहीतरी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहासाठी प्रोत्साहन देत आहे, तर त्यावेळी ही घटना आजच्या काळात सुद्धा अगदी 21व्या शतकात सुद्धा क्रांतिकारी वाटते. म्हणजे कुठेतरी लोकांची मानसिकता जैसे थेच आहे असं वाटते. तर मग यावर तुम्ही काय सांगाल? सांगा, तुम्हीच सांगा का बरं असं. एक तर बघा, परिस्थिती थोडी बदलते, म्हणजे थोडं नैराश्य येतं, पण आता जवळजवळ 10% लग्न ही आंतरजातीय होतात आणि त्याच्यातली 5% ही आंतरधर्मीय आणि वरिष्ठ जात आणि सो कॉल्ड कनिष्ठ जात ह्यांच्यात होतात. काही तर प्रतिलोमही होतात. तुम्हाला अनुलोम आणि प्रतिलोम माहिती आहे. जर वरिष्ठ जातीतल्या पुरुषांनी कनिष्ठ जातीतल्या बाईशी लग्न केलं तर त्याला म्हणायचं अनुलोम, केस खाली येतात तसे. पण खालच्या जातीतल्या पुरुषांनी वरिष्ठ जातीतल्या बाईशी लग्न केलं तर ते प्रतिलोम. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रतिलोम हा प्रचंड गुन्हा आहे, अनुलोम हा तेवढा महत्त्वाचा गुन्हा नाही. पण प्रतिलोम विवाह सुद्धा होतात. या बसल्यात ना, याने सुद्धा प्रतिलोम विवाह केला. ह्या ब्राह्मण घरात जन्मल्या. त्यांचा पहिला नवरा हा जातीने बौद्ध होता, म्हणजे महार होता. तेव्हा प्रतिलोम विवाह सुद्धा होतात आणि आंतरजातीय विवाह होत आहेत. ते हव्या तेवढ्या प्रमाणात होत नाहीत. म्हणजे हा प्रश्नच विचारायला लागता कामा नये. 90% विवाह हे आंतरजाती झाले पाहिजेत, पण 10% होत आहेत.
ही खरं तर म्हणजे कुठेतरी एक शैक्षणिक अधोगती आहे की लोकांना सायन्स पण त्याच्या मागचं माहीत नाहीये आणि सामाजिक बदल जे आपण अपेक्षित करतोय तेही माहीत नाही असं म्हणू शकतो आपण. सर, ज्यावेळी तुमच्यासारख्या लोकांना ह्याचा पुढाकार घ्यावा लागतो, म्हणजे कोणीतरी वैचारिक माणूस येतो आणि तो मग अशा गोष्टी बोलतो, अशा गोष्टी समाजासमोर मांडतो, म्हणजे कोणतरी इतर व्यक्ती येऊन त्या गोष्टी आपल्यासमोर मांडत असतात, म्हणजे याचा अर्थ घरातून त्यांना प्रचंड प्रमाणात विरोध होत असतो. तर काय वाटतं की घरातून या गोष्टींसाठी विरोध का होत असेल? सायन्स आपण थोडंसं बाजूला ठेवूयात, कारण ह्या गोष्टी प्रत्येकच कुटुंबात माहीत असतील, ज्ञात असतील असं नाही. मात्र सामाजिक गोष्टींनी किंवा विचार केला आपण किंवा एक भावनिक अँगलनी विचार केला तर प्रेम आहे ह्या संकल्पनेतूनच आपल्याला असं वाटतं की घरच्यांनी सपोर्ट करायला हवा, मात्र तो होत नाही. नेमकं काय कारण असेल याच्यामध्ये? त्यामागे आपण लक्षात घेऊया की आई वडिलांची आपल्या आपल्या मुलांबद्दल वाटणारी काळजी हा पण एक आहे मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे अजूनही विवाह ही एक मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना असते. ते काय फक्त व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. परदेशामध्ये नवऱ्या बायको ठरलेले जातील ऑफिसमध्ये, कोर्टमध्ये, लग्न करतील, आपल्या मित्रमैत्रिणींना पार्टी देतील आणि दॅट्स ऑल अबाउट इट. पण आपल्याकडे तसं नाही. ती आता तर 5-5 दिवस लग्न चालतं. त्यामुळे ती मोठी एक सामाजिक घटना असते आणि ती जेव्हा सामाजिक घटना असते त्यावेळी समाजातले सगळे डूज अँड डोंट्स, नीती नियम, काय करावं काय करू नये ह्याबद्दलचे सगळे अलिखित कायदे हे त्या घटनेला लागू होतात. हे अलिखित असतात. असं कुठेही कुठल्याही संविधानात लिहिलं नाही ना कायद्यात लिहिलं नाही की असं तुम्ही जातीतच लग्न करा. पण हे अलिखित कायदा असतो. आणि आईवडिलांना दडपण असं येतं की बाबा आपण आपल्या अवतीभोवती जे लोक आहोत, नातेवाईक आहेत, आपलं गणगोत आहे, त्याच्या टीकेचा विषय आपण होऊ नये. माझी मुलगी, माझा मुलगा हा टीका न होता समाजात सामावला जावा, माझी नातवंड सामावली जावी, असं नॅचरली आईवडिलांना वाटत असतं. आणि त्यामुळे असं म्हणतात ना, शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नको, अशी एक धारणा लोकांची होते. आणि त्यामुळे आपल्या मुलींनी नको आंतरजातीय लग्न करायला किंवा मुलांनी, असं आईवडिलांना वाटतं. बरेचदा शिकायला येतात मुलं मुली इथे, तेव्हा त्यांच्या घरून मुलींना विशेषतः आईवडील सांगतात, तू जातेस पुण्याला किंवा मुंबईला शिकायला, पण आमचं नाक कापू नको बरं का. म्हणजे उगीच भरत्याशी लग्न करून आमचं तू नाक कापशील, म्हणजे दुसरीकडे लग्न करणं हे मुलींनी नाक कापणं आपलं, असं समीकरण आहे आपल्याकडे. अगदी मी त्याच पॉइंटकडे येत होते. जसं तुम्ही म्हणालात की लग्न एक सामाजिक सण म्हणा किंवा सामाजिक एक जबाबदारीच झालेली आहे सध्या. तर अनेक वेळा असं होतं की पालक काही अंशी की तयार पण व्हायला राजी असतात, म्हणजे थोडंफार की कल असतो की ठीक आहे बाबा विचार करूयात आपण, आहे मुलांचं प्रेम एकमेकांवर. तर पण कुठंतरी एक सतत मागं कुणकुण म्हणू शकतो आपण, ही अशी असते की 4 लोक काय बोलतील, जसं की तुम्ही आता म्हणाला समाज काय बोलेल, उद्या आपल्या समाजामध्ये यांना एक्सेप्ट केलं जाईल का, लोक काय बोलतील, नातेवाईक एक्सेप्ट करतील का. तर ही जी 4 लोक आहेत, हा जो समाज आहे, या समाजाला तुम्ही काय सांगा? हा समाजाला मी असं सांगेन की एक आहे खूप जुनं गाणं की मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तर हे पालकांना सुद्धा लागू आहे. पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला कुणापेक्षाही जास्त ओळखतात. मामा, मावशी, आत्या सगळ्यांपेक्षा कोण ओळखतं मुलाला किंवा मुलीला? त्यांचे आईवडील. मग आपला मुलगा कसा आहे, आपली मुलगी कशी आहे, हे त्यांना नक्की माहीत असतं. त्यामुळे तिने किंवा त्याने हा निर्णय घेतला आहे तर त्यामागे काहीतरी कारणं असतील, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. हा समजूतदारपणा आई वडील दाखवू शकतात. मी तुम्हाला एकच उदाहरण देते, हे आमच्या वेळेचं आहे. त्या आमच्या एका मैत्रिणींनी ख्रिश्चन मुलाशी लग्न ठरवलं होतं. आणि अंधश्रद्धा निर्मूलन लोकविज्ञान परिषदेत ते काम करत होते. तर तिच्या आईकडे सगळे लोक आले, अगं आम्हाला ऐकलं असं केलं तुमच्या मुलींनी, बापरे मुलींना शिकवायचा बघा काय परिणाम होतो वगैरे वगैरे असं सांगायला आले. तिच्या आईने सगळ्यांना गप्प केलं आणि ती म्हणली, माझी मुलगी कशी आहे ते मला माहिती आहे, तुम्ही मला सांगू नका. ज्या अर्थी तिने त्या मुलाशी लग्न करायचं ठरवलंय त्या अर्थी त्या मुलामध्ये तसं काही असेल. ते काय आहे ते मला अजून कळलेलं नाही, पण मी ते जाणून घेईन.
पण माझी मुलगी काही वेडी नाही की कुणाच्याही गळ्यात ती हार घालेल. तर ज्या अर्थी तिने हा निर्णय घेतला आहे त्या अर्थी काहीतरी त्यामागे विचार असेल आणि तो मी समजून घेईन. अशी जर ठाम भूमिका पालकांनी घेतली तर हा जो सामाजिक कोलाहल होतो तो खूप कमी होईल. एक फक्त जोड मुद्दा त्याला. सुरुवातीला असं वाटतं लोकांना, पालकांना, की आपल्या जातीतले लोक, त्यांना भीती अशी वाटते की आपल्या जातीतल्या एका मुलीने किंवा एका मुलाने केलं की माझ्या मुलीचं लग्न व्हायला त्रास होईल का, ह्यांच्या कुटुंबातल्या मुली जातीबाहेर लग्न करतात, मग हिचं काय, असा एकूण त्या सगळ्या कडबोळ्यावर शिक्का बसेल अशी भीती त्यांना वाटते आणि म्हणूनही विरोध होतो. पण दुसऱ्या बाजूला हे लक्षात घेतलं पाहिजे की सामान्यतः हा विरोध 6 महिने, वर्ष, सामान्यतः नाच झाली ना की आई लाईनीवर येते, मग आई लाईनीवर आले की वडील लाईनीवर येतात आणि मग नातीला खेळवायला मिळावं म्हणून मावशी लाईनीवर येते आणि 3-1 वर्षात आंतरजातीय लग्न केलेल्या कुटुंबाचा दोन्ही बाजूची कुटुंब आणि जाती स्वीकार करतात. आम्ही आंतरजातीय विवाह केलेल्या लोकांची मुलाखत घेतल्या, सत्कार केले विचारवेधतर्फे. सगळ्यात असं दिसतं की सुरुवातीला विरोध होतो पण नंतर त्यांचं नीट स्वागतही होतं. सर, मी आता तुम्हाला सामाजिक पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला की समाज काय विचार करतो, आपण समाजाबद्दल डिस्कस केलं. मात्र आजच्या सुशिक्षित तरुणांमध्ये पण ही गोष्ट आपल्याला खूप जाणवते की म्हणजे सगळेजण एकत्र राहतात, एकत्र काम करतात, एका ताटात जेवतात, मात्र ज्यावेळी विषय लग्नाचा येतो तर त्यावेळी मग जात आठवते, त्यावेळी धर्म आठवतो, त्यावेळी आठवतं की अरे आपण सोबत लग्न नाही करू शकत, आपण सोबत राहू शकत नाही का, तर आपली जात वेगळी, आपला धर्म वेगळा आहे. अशा तरुणांची जी मानसिकता आहे त्यावर तुम्ही काय बोलाल आणि त्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की आता आम्ही उतरत्या वयाची लोक आहोत, पण आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळी एकूण वातावरणामध्ये आपल्याला समाज बदलायचा आहे अशी एक खूप प्रेरणा होती. की आपल्याला समतेचं राज्य आणायचं आहे. संविधान आपलं समता, बंधुता ह्या सगळ्या तत्वावर आधारित आहे, जे आपलं झालं 50 साली, आणि आपण ह्या पुढे अशा रीतीनं आपला जीवनक्रम आखायचा आहे अशी एक आंतरिक जाणीव होती आम्हाला. आणि मग त्याच्या विरुद्ध जे असेल ते आपण नाही हे करायचं, त्याचा नाकारायचं आपण. पण ही जी जाणीव होती आम्हाला तशी जाणीव आता तरुण पिढीला राहिलेली नाही. तरुण पिढीच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी आहे. म्हणजे त्यांना खात्रीने आपल्याला जॉब मिळेलच की नाही, मी आता शिकलो आहे खरं, जॉब टिकेलच की नाही, जॉब इथेच राहील की नाही, सगळ्याबद्दलची अशी एक अनिश्चितता तरुण पिढीच्या समोर आहे. आणि मी ते समजू शकते, माझी मुलं आहेत अनिश्चिततेचा सामना करणारी. अमेरिकेत गेले पण आता ट्रम्प बाबा आम्हाला तिथे किती वेळ ठेवणार, असा सगळ्या ऑल ओव्हर वर्ल्ड ही अनिश्चितता आहे. आणि ह्या अनिश्चिततेमुळे काय परिणाम होतो, बाबा मी सुरक्षित असावा. खूप पाऊस पडत असेल तर आपण काय करतो, छत्री उघडतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवतो. तसं आहे हे की मी सुरक्षित असला पाहिजे. मग मी सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं, तर कमीत कमी विरोध व्हावा लग्नाला. कुटुंबाची छत्री डोक्यावर असावी. उद्या मुलं झाली तर मुलांना आज्या मिळाव्यात सांभाळायला, नाही तर मुलांना खाकोटीला धरून पाळणाघरं शोधत जायला लागतं. तर हक्काची आई, हक्काची आजी अशी असती तर बरं असतं. वाढदिवस साजरे करायला किंवा एकूण सपोर्ट सिस्टीम ही कुटुंब आहेच आणि ते कुटुंब आपल्याला दुरावू नये असं. उलट मला तर वाटतं तरुण पिढी आताची खूपच हिशोबी झाली आहे की प्रेम बिम आंतरधर्मीय आंतरजातीय करायला ते तयार असतात. इट इज ओके. आता ते प्रेम, पण लग्न ही गोष्ट सामाजिक आहे, प्रेम हे वैयक्तिक आहे. तर तुम्ही तिथे शेरोशायरी करा आणि काय करा, फिरायला जा, काही करा, कॉफी हाऊसमध्ये जा आणि पण काही करा, म्हणजे टू एक्सटेंड की तुम्ही शारीरिक संबंधही ठेवा. कारण आपण आता ते पण माहिती आहे आपल्याला, कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं हे ते असं सगळं आहे. पण मग जेव्हा लग्न करायची वेळ येते त्यावेळी ह्या सगळ्या सामाजिक बंधनांचा मुलं विचार करतात
आमच्या काळामध्ये प्रेम आणि लग्न ही वेगळी गोष्टच नव्हती. ज्या अर्थी माझं या व्यक्तीवर प्रेम आहे त्या अर्थी मी त्याच्याशी लग्न करायचंच आहे, अशी साधारण धारणा होतीच. पण आता तसं राहिलेलं नाही आहे, कारण हे तरुण पिढी जास्त हिशोबी आणि स्वतःचं आयुष्य प्लॅन आउट करणारी अशी झालेली आहे. आणि त्यामुळे अशा रीतीचा हे आणि जे सामाजिक वास्तव आहे जे वाईट आहे ते नॅचरली अशा रीतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये झिरपत असतं. अगदी तुम्ही जे म्हणालात त्याला अगदी मी रिलेट केलं, कारण आत्ताच्या तरुणांमध्ये कमिटमेंट नावाची जी गोष्ट असते की आता दोघांमध्ये प्रेम आहे पण कमिटमेंट नसते, रिलेशनशिप असतं कमिटमेंट नसते, बेंचिंग असते किंवा सिच्युएशनशिप असते, जे की आता जनरेशन झेडची नवीन कन्सेप्ट्स आहेत की मुलगा आहे सगळं करायला हवा आहे, मुलगी आहे सगळं करायला हवी आहे, पण लग्नाची गॅरंटी मी देऊ शकत नाही. तर कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा आत्ताच्या समाजामध्ये ह्या तरुण पिढीच्या विचाराला जरा घातक आहेत असं आपण म्हणू शकतो. दुसरा एक पॉईंट मला हा मांडायचा आहे की अनेक वेळा काय होतं, मुलगा मुलगी प्रेम केलेलं असतं तर लग्नाला पण ते अर्थातच तयार असतात, पण ज्यावेळी घरचे प्रेशराईज करतात, खास करून मुलीला प्रेशराईज केलं जातं खूपदा, भले ती गरीब असू दे, श्रीमंत असू दे किंवा तथाकथित दलित जातीतली असू दे किंवा तथाकथित अपर कास्ट मधली असू दे, आणि मुली लवकर प्रेशराईज होतात. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला हा आहे की खरंच मुली लवकर प्रेशराईज होतात का, हे खरं आहे का? आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा की ज्यावेळी मुली प्रेशराईज होतात तर त्या का होत असतील? एक मी सांगू का, आपली पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला जाती व्यवस्था आपली टिकली, ती का टिकली महत्त्वाचं कारण आंबेडकरांनीच सांगितलं की स्त्री आहे जातीचं दार, हो की नाही. त्यामुळे स्त्रीने जातीतच लग्न करावं, ती जातीतच राहावी हा आग्रह धरायलाच हवा जर तुम्हाला उतरण टिकवायची असेल तर, हो की नाही. जर ती जातीबाहेर जायला लागली तर ही उतरण टिकेल का? नाही टिकणार. हां, आता गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाच्या तोंडी श्लोक आहे की बाबा ह्या युद्धामध्ये जर का इतक्या मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला, हां, तो कृष्णाला विचारतो दुसऱ्याच अध्यायात की तर मग आमच्या ज्या बायका असतील त्या परजातीतल्या पुरुषांकडे जातील, त्या जातीत मग जाती संकर होईल आणि त्या जाती संकराचं पाप पण माझ्या माथी येईल. ही शंका गीतेत अर्जुनाने विचारलेली आहे कृष्णाला. त्यामुळे हा बापरे नाही, कृष्णाने उत्तर दिलं नाही. आणि त्याला कृष्णाने उत्तर दिलेलं कारण नाही. की ह्या प्रश्नाला कृष्णाने असं सांगितलं, तू तुझं कर्तव्य कर, परिणाम तू विश्वालात घेऊ नको, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा खरा अर्थ असा आहे की तू चिंता करू नको, ते मी बघीन. हे काय उत्तर झालं जाती संकराला? पण नाही उत्तर. पण एनिवे, पण हा म्हणजे हा जो प्रश्न तू म्हणतेस तो इतक्या जुन्या काळापासून आपल्याकडे चालत आलेला आहे. आणि अशा रीतीचे निरनिराळे संबंध होते की नव्हते? होते. कालच मी एक लेख वाचला, आपल्या ताराबाई भवाळकरांनी लिहिला की अगदी ऐतिहासिक काळापासून विवाहबाह्य संबंध हे आपल्याकडे चालत आलेले आहेत. आणि विवाहबाह्य संबंध हे बहुतेक आंतरजातीय होते, आंतरधर्मीय होते, अशा निरनिराळ्या प्रकारचे संबंध आलेले होते. आणि मनुस्मृतीमध्ये अशा संबंधांना काय सजा द्यावी, त्यांचं काय करावं, त्यांची जी प्रजा होईल त्यांना चांडाळ म्हणावं, काणी काय म्हणावं, त्याचे काटेकोर नियम दिलेले आहेत. किंवा अशा रीतीने जन्मलेल्या लोकांची वेगळीच जात करावी. पण हे जे सगळे बंधनं आहेत ही बायकांवर जास्त येतात, कारण त्यांच्यामुळेच ही व्यवस्था टिकून राहणार असते. त्यामुळे तू महत्वाची आहेस असं म्हणतात ना, बाईवरती घराचं घर पण असतं. पुरुष काय वाटेल ते करेल, पण बाई कितपत घरात आहे ती घर पण टिकवते. त्यामुळे जर का मला कुटुंब संस्था टिकवायची असेल, कुटुंब संस्था आणि जाती संस्था यांचा आंतरिक संबंध आहे, ते जर टिकवायचं असेल तर स्त्रीवरती दडपण असलंच पाहिजे. एक वेळ पुरुषाला नसलं तरी चालेल, पण मुलीला चांगलं वळण लागणं आवश्यक आहे. वळण हा शब्द खूप वळणदार आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की तू नाकासमोर चाल. वळणाचा अर्थ सरळ चालणं असा आहे. नाही, थोडं मी फक्त इतिहास
हम्म. की स्त्रीवर ह्याबद्दलची सगळी दडपण आहेत हम्म. आणि तिने मानली पाहिजेत असे संस्कार केले जातात. हम्म. काही तुम्हाला भयानक गोष्टी माहिती आहेत की ब्राह्मण विधवाना हम्म. दिवस राहायचे. हम्म. कुणापासून राहायचे? घरातल्याच इतर पुरुषांपासून. हम्म. आणि मग त्यांनी काय करायचं? आत्महत्या. आणि म्हणून महात्मा फुलेंनी असं जाहीर केलं पाट्या लावून की ब्राह्मण विधवांचं बाळणपण आम्ही करू. आणि काहीतरी 32 बाळणपणं 35 बाळणपणं केली. आणि त्यांनी स्वतः जो मुलगा घेतला, अडॉप्ट केला, तो सुद्धा एका विधवेच्या मुलालाच त्यांनी त्यामुळे अडॉप्ट केलं. स्त्रियांवर तुम्ही जातीची बंधनं पाळलीच पाहिजेत. हां, तेच तुमचं, कारण की सगळी जाती व्यवस्था ही स्त्रीच्या योनिशुचितेवर अवलंबून आहे. हा मुलगा ब्राह्मण कशावरनं? त्याची आई ब्राह्मण आहे ह्यानी पुरत नाही. तिला आईला ब्राह्मण पुरुषाशीच संबंध ठेवून हा झालाय. हे सिद्ध कसं होतं? हे सिद्ध करायला आता मी म्हटलं तसं गेल्या 10 वर्षात तुम्ही जेनेटिक परीक्षा करून ठरवू शकता. पूर्वी काय? हिचा दुसऱ्या कोणाशी संबंध आला नाही, येऊच शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची. ते सगळे संस्कार स्त्रीच्या मनावर आहेत. अजूनही घरंदाज बायका असतात त्या बघा, त्या बाहेर येणार नाहीत. त्या उंबऱ्या आडूनच बोलतील, डोक्यावर पदर ठेवतील. असं सगळं आता ऍक्च्युअली ठेवत नसतीलही, पण कसं असावं तर त्याचे ते नॉर्म्स आहेत. त्यामुळे घराची प्रतिष्ठा ही स्त्रीवर अवलंबून आहे. ती जपण्याची जबाबदारी स्त्रीवर आहे. आणि तू काही केलंस तर तुझ्या बापाचं नाक कापलं जाईल, तुझं नाही, बापाचं. अरे मला परवा कोणीतरी फिल्म्स दाखवल्या टीव्हीवरती, नाही युट्यूबवर फिल्म, काय की मुलीनो तुम्ही जातीबाहेर लग्न केलं तर तुमच्या बापाची काय इब्रत राहील. आणि असं भावनिक आवाहन तो करतोय आणि समोर बसलेल्या मुली ढळाढळा रडतायत. अक्षरशः तो पोरीनो तुमचा बाप रडल, तुम्हाला चालेल का? मुली लागल्या रडायला. या आवाजात केलेलं भाषण आहे. आणि हे अजूनही बायकांच्या आणि स्त्रियांच्या मनावर ठसवलं जातं. त्यामुळे ह्याच्यात मुलींचा काय म्हटलं तर मुलींचा दोष, पण हे घडवतात ना आपली संस्कृती. सर आता म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरंच आहे. आणि अनेक वेळा असं पण पाहायला मिळतं की ज्यावेळी खास करून मुलगा आणि मुलगी ह्यांच्यामध्ये जर गरीब श्रीमंतीची दरी असेल आणि मुलगा खास करून तथाकथित दलित समाजातला असेल, दलित जातीतला असेल, गरीब असेल, तर अनेक वेळा त्या मुलीवर रेप केलेत असे चार्जेस लावले जातात. त्याला जेलमध्ये टाकलं जातं, तुरुंगात टाकलं जातं. आणि त्याला अनेक अशा मग समाजातून इतर गोष्टींचा विरोध तर होतोच, पण जी व्यक्ती आपल्यासोबत हवी होती ती सुद्धा सोबत नसते त्याच्या, ती देखील त्याच्या विरोधात उभी झालेली असते. तर अशा वेळी ह्या मुलांनी या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि या परिस्थितीमधून कसं उभं राहायचं यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही परिस्थितीच येऊ नये, म्हणजे मुलावर रेपचे चार्जेस लावले जावेत यासाठी मुलीने सुद्धा काय स्टँड घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? हे बघ, ह्याच्यासाठी मुलगा गरीब असण्याची गरज नसते बरं का. हे प्रकरण तरीही घडतात. म्हणजे मुलगा मुलगी जर पळून गेले तर आमच्या मुलीला पळवून नेलं अशी तक्रार पोलिसात केली जाते. मग त्या मुलाला पकडून आणून पोलीस बदडतात. विचारवेध हा आम्ही जो चॅनल रन करतो, दोन्ही व्ही वापरले की बघता येतं, त्याच्यावर मिलिंद चव्हाण चं भाषण आहे. आंतरजातीय लग्न करायचं झालं तर कसं काय काळजी घ्यावी, कसं करावं. म्हणजे बाबा निघताना तिच्याबरोबर काहीही संपत्ती येत नाही ना बघा. आपणहून खबर द्या, किंवा जन्माची दाखले घ्या बरोबर, तुमचं वय, कारण 18 पेक्षा तुम्ही जास्त आहात हे सिद्ध करायला लागतं. तर जन्माचे दाखले, तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशनची जी कागदपत्र आहेत ती बरोबर बाळगा. आणि आपण तेवढ्यासाठीच आता हे नवं केलंय ना, सेफ हाऊस सुरू. आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, पण आई वडील नातेवाईक काय काय करतील याचा काही भरोसा नाही. अरे ऑनर किलिंग, कसलं ऑनर किलिंग पण करतात ना.
त्यात कसला ऑनर आला, खुनी, पण मारतात. तेव्हा जातीसाठी खावी माती, हे माती काय खातात पण करतात. तर ह्याला एक मला असं उत्तर वाटतं काय करायला हवं, की जी अनेक युवक मंडळ आहेत करेक्ट. किंवा अनेक बचत गटाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या स्त्रिया आहेत, हे सगळे अनौपचारिक गट आहेत आणि आपल्या समाजात ते आहेत. महिला मंडळं आहेत, युवक मंडळं आहेत. तर ह्या सगळ्या ज्या छोटे अनौपचारिक गट आहेत, त्या गटांमधनं संविधानाने सांगितलेल्या समतेच्या, बंधुतेच्या तत्वाचा जास्तीत जास्त प्रसार व्हायला हवा. आपण काय आपल्या आयुष्याची तत्त्व आहेत, तर ती संविधानाने सांगितलेली तत्त्व. हे आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पसरवणं आवश्यक आहे. आता संविधान प्रचारक आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, पण ते अजून खूप वाढायला हवेत. आणि लोकांना ती धारणा असायला हवी की समता आणि बंधुता, तो जो समोरचा माणूस आहे तो माणूस आहे. भले तो ऐतिहासिकदृष्ट्या माझ्या खाली असेल, पण तो खाली नाहीच, कारण तो समान आहे. ही धारणा जर आपण प्रसार करू शकलो समाजातल्या निरनिराळ्या गटांच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या चॅनल्समधनं, तर लोक कदाचित आपला विचार परत तपासून बघतील. आणि ह्याला प्रबोधन हाच खरा मार्ग आहे. सातत्याने प्रचार केला पाहिजे, जो तुमचा चॅनल करतोय, जे विचारवेध करतोय, आणि तो वेगवेगळ्या मार्गाने केला पाहिजे. आणि जितकं आपण जास्त प्रबोधन करू तितकं लोक एखाद वेळ हळूहळू बदलतील.